हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर आणि तमाम महामानवांना प्रथमतः विनम्र अभिवादन। आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती, त्यानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना माझे प्रथमतः अभिवादन। गाडगे महाराज यांना सुद्धा अभिवादन। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती गेल्या वर्षी याच दिवशी बुलढाणा शहरामध्ये जय लोकशाही आंदोलन संघटना या नावाची संघटना मी स्थापन केली। त्यानंतर आंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांना तिथे जाऊन जाहीर पाठिंबा दिला, तिथं सुद्धा या संघटनेचा मी नामोल्लेख केला होता। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये 6 आमदारांना जाहीर पाठिंबा व्यासपीठावरून देण्यात दिला। आज मला अभिमान वाटतो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य, त्यांचे कर्तृत्व आणि त्यांचा वारसा आज उभ्या महाराष्ट्राला सुद्धा त्याची भूल पडत चाललेली आहे आणि देशाला सुद्धा भूल पडत चाललेली आहे। कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कार्य अवघ्या जगाला सुद्धा आश्चर्यचकित करणारे आहेत। ग्रामगीता यामधून संपूर्ण महाराष्ट्रातील भारतातली जे काही खेडी आहेत त्या खेड्यातील जे काही वैभव आहे, जे काही गाई वासरं असतील किंवा शेतकरी असतील, शेतमजूर असतील आणि माझी सगळी मायाळू खेड्यातली माणसं असतील, याचं चित्रण सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून दिलेलं आहे। आणि ग्रामगीता ही अंधश्रद्धा नाही, तर ग्रामगीता ही डोळस श्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने रचलेली आहे। आज अवघ्या जगाला, अवघ्या देशाला आणि महाराष्ट्राला सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याची आठवण करून देणं हे आज मी अगत्याचं समजतो। आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या जयंतीच्या दिवशीच ही या जय लोकशाही आंदोलन संघटनेची स्थापना केली। या संघटनेच्या माध्यमातून मी गायरान असेल, एफ क्लास असेल, ई क्लास असेल, आदिवासी असेल, फाशेपारधी असतील, नाथ गवळी असतील किंवा गवळी असतील, नंतर मसनजोगी असतील, नंतर त्यानंतर धनगर समाज असेल किंवा इतर अनेक समाज असतील, या फाशेपारधी असतील, या सर्वांसाठी मी अहोरात झटत असतो। त्यांच्यासाठी अहोरात मी मोर्चे घेतो। नागपूरलाही हिवाळी अधिवेशनात सगळ्यात मोठा मोर्चा मी तिथं आंदोलन राबवलं। त्यानंतर मुंबईला सुद्धा आझाद मैदानावर गाजवलं आणि बुलढाण्यामध्ये सुद्धा तर सदैव चालू असतात। आणि या वंचित शोषित पीडित घटकांना न्याय देण्यासाठी आज मला अभिमान वाटतो की मी जवळपास 36 डिग्र्या पूर्ण केलेल्या आहेत। अवघ्या जगामध्ये असतील, भारतामध्ये असतील, एवढ्या टॉप 10 मध्ये असतील, मी एक असेल मी, परंतु मला अभिमान आहे की मी वंचितामध्ये, शोषितामध्ये, पीडितामध्ये काम करत आहे। आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य एवढे वर्ष झाले तरी आज मात्र महागाई आणि भ्रष्टाचाराने स्थैमान मानलेले आहे। राजकीय लोक सुद्धा सामाजिक सोशल कामाकडे दुर्लक्ष करीत आहेत आणि आज खेड्यातला वंचित, शोषित, पीडित घटक दुर्लक्षित झालेला आहे। राजकारणी लोक लाडक्या बहिणीसारख्या योजना आणत असतील, श्रावणबाळ किंवा संजय गांधी निराधार योजना आणत असतील, परंतु त्याचा लाभ 50% लोकांना आजही मिळत नाही आणि अद्याप त्यांच्यापर्यंत ते पैसे पोहोचत नाहीत। ही एक खेदाची गोष्ट मानली जाते। मी या जयंतीच्या निमित्तानं एवढंही सांगू इच्छितो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची विचारधारा या राज्यकर्त्यांनी, शासनकर्त्यांनी, प्रशासकांनी, शासनाने आणि समाज घटकांनी, दलितांनी, वंचितांनी सर्वांनी त्यांचा अभ्यास करणं आज गरजेचं आहे। आणि म्हणून वतन के आबरू की फासले कौन रखता है, वतन के आबरू की फासले कौन रखता है, इलाही के दिन अपना राज देखेंगे, अपनी ही जमी होगी और अपना ही आसमां होगा, अपनी ही जमी होगी और अपना ही आसमां होगा, सुनाई आज मातम में हमारा इंता होगा, शहीदों के चित्ता उस पर हर बरस लगेंगे मेले, वतन पे मरने वाले का यही निशा होगा, यही निशा होगा, यही निशा होगा। मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या। महाले आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या। आणि म्हणून या खेड्यातलं जे चित्रण आहे, खेड्यातला जो शेतकरी आहे, शेतमजूर आहे, दलित आहे, आजच्या स्वातंत्र्यपूर्व काळात जरी आपण गेलो तरी त्यावेळेस सुद्धा या यंत्र युगाचा फारसा वापर नव्हता। सर्व बैलगाड्या असायच्या, एका शेतकऱ्याकडे 10-12 बैल असायचे, गायी असायच्या, गोकुळ असायचं, शेळ्या मेंढ्या असायच्या आणि म्हशी असायच्या। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये झाडाखाली याच्या थवेच्या कळपाच्या कळप या पशूंचे दिसायचे। परंतु आज मात्र हे वैभव कुठेतरी हरवलं गेलेलं आहे। या वैभवाची गरज आहे। आज माणूस नैराश्येत गेलेला आहे, कारण काम नाही, यंत्रयुग आलेलं आहे, यंत्रानेच कामे केली जातात। त्यामुळे आजचं नवतरुण युवक खेड्यापाड्यामध्ये आज
नोकरी नाही, बेरोजगारी वाढलेली आहे आणि नोकरी नसल्यामुळं बऱ्याच प्रत्येक गावात 100-200 मुलं बिगर लग्नाची हिंडतायत. सगळ्यात मोठी समस्या आहे, परंतु शासनाच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. अरे सगळ्यात मोठी संपत्ती आपली मुलं आहेत आणि त्या मुलांचेच लग्न होत नसतील तर यासारखी समस्या जगात कोणतीच नाही. आणि म्हणून लाडक्या बहिणी योजनेऐवजी जर लाडक्या भावांना नोकऱ्या पूर्ण देशातल्या भारतातल्या दिल्या असत्या तर लाडक्या बहिणीने आनंदाने त्यांना त्यांचं नामोल्लेख केला होता. परंतु आमची लाडकी बहीण पहिलीच गरीब आहे, तिला 1 रुपया दिला तरी ती धन्यवाद मानते. आणि म्हणून सरकारने याचा गैरफायदा घेऊ नये किंवा गैरसमजामध्ये राहू नये की आमच्या पाठीमागेच महिला असतील, आमच्या पाठीमागेच मुलं असतील, आमच्या पाठीमागेच म्हातारे असतील. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे हे वारस आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये चौकडे कार्य आहे. आणि काय त्यांची भाषा, साहित्य, त्यांची ग्रामगीता, त्यांची शब्दरचना, त्यांचं त्या शब्दातलं जे काही नवरस आहेत या नवरसांचं त्यामध्ये ओतप्रोत भरून ठेवलेलं आहे. असा संत या पृथ्वीवर झाला नाही आणि होणे तर दूरच आहे. परंतु आज मात्र शाळा कॉलेजमधून आणि प्रत्येक गावामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी झाली पाहिजे. आणि माझी महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना नम्र निवेदन आहे, कारण जिल्हाधिकारी हे मुलंच असतात. परीक्षेतून जे कलेक्टर होतात आणि त्या तिथे जातात, अनुभव फारसा नसतो, बेटर एक्सपिरियन्स फार कमी असतो. परंतु त्यांनाही माझी नम्रतेची विनंती आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या जयंतीच्या दिवशी सर्व ऑफिस हे खुले राहावेत आणि त्या दिवशी जयंती साजरी करण्यात यावी. आणि जयंती साजरी करून या दिवशी त्यांचं जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आहे किंवा हिंदू सूर्य महाराणा प्रतापांचं कार्य असेल, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचं कार्य असेल, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचं कार्य असेल किंवा अहिल्याबाई होळकरांचं कार्य असेल, राजमाता जिजाऊंचं कार्य असेल, रमाबाईंचं कार्य असेल, तर या कार्याप्रमाणेच गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज आपल्या विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, जगामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांचं कार्य, त्यांचं कर्तृत्व, त्यांचा वारसा आणि त्यांची पुस्तकं यांचं वाचन करून अफाट असं ज्ञान आजच्या युवा पिढीला दिल्या गेलं पाहिजे. कारण आजचा भारत आणि युवा पिढी याचं जर आपण विश्लेषण केलं किंवा याचं आपण स्पष्टीकरण केलं किंवा कॉन्फरन्स नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवलवर आपण जर कॉन्फरन्स भरवल्या तर राष्ट्रीय संत तुकडोजी महाराजांचं कार्य गावोगाव पसरत जाईल. आणि ग्रामगीतेचं वाचन हे सगळ्यांनी केलं तर एक प्रकारे गोकुळ नांदेल, एक प्रकारे समृद्धी येईल. समृद्धी मार्ग स्थापन करून समृद्धी कधीच तयार होत नसते, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी करून अवघ्या जगामध्ये समृद्धी येऊ शकते, याचा मला आत्मविश्वास, कॉन्फिडन्स आहे. आणि म्हणून आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती मी जो पक्ष स्थापन केला, माझ्या पक्षाची कार्य ध्येय धोरणे, माझी जी संघटना आहे ही अनोंदणीकृत जरी असली तरी माझा जो काही वारसा आहे हा जवळपास 20 वर्षापासून सोशल वर्कर आहे. मी सामाजिक कामे करतो आहेत, आंदोलन करतो आहेत, मोर्चे करतो आहेत, संघटना बांधतो आहेत. आणि गोर गरिबापासून तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत माझा हाच नारा आहे की जे गाडगे महाराजांनी केलं, 10सूत्री कार्यक्रम, तहानलेला पाणी मिळालं पाहिजे, भुकेलेला भाकर मिळाली पाहिजेत, दुःखी व निराशेत येताना हिंमत व त्यांना धाडस साथ दिल्या गेलं पाहिजेत, गरीब मुलामुलींचे लग्न झाले पाहिजेत, गरिबांच्या मुलांना शिक्षणाला मदत मिळाली पाहिजेत. खरंच काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगे महाराज यांचं कर्तृत्व, नंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आज आपल्याला विसर पडलेला आहे. शाळा कॉलेजमधून पुस्तकातून आपण शिकवतो, परंतु परीक्षेपुरतं तेवढं ज्ञान मर्यादित न ठेवता शासनानं, प्रशासनानं, राजकर्त्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं ज्ञान खेड्यापाड्यात पोहोचवलं पाहिजेत. त्यांचे प्रत्येक गावामध्ये ग्रामगीता पोहोचल्या पाहिजेत. आणि नंतर त्यांचं जे अफाट ज्ञान आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं, ते ज्ञान सुद्धा प्रवचनाच्या माध्यमातून, विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून खेड्यापाड्यात गेलं पाहिजेत. मित्रांनो, या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मधून जे अमोल निकष या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी आमच्या या समारंभाला, या जयंतीला, या आमच्या जय लोकशाही आंदोलन संघटनेच्या माध्यमातून जी भेट दिली त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल किंवा बुलढाणा असेल किंवा अकोला असेल, लातूर असेल, विविध जिल्ह्यामध्ये माझ्या जे काही शाखा प्रमुख असतील गावोगाव ते काही त्यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवित आहेत. मला त्याचा आनंद आहे, अभिमान आहे. आणि मी जे काही शाखा प्रमुख स्थापन केलेले आहेत हे सगळे सामान्य स्तरातील विद्यार्थी आहेत, सामान्य स्तरातील नागरिक आहेत. आणि त्यांना फक्त सोशल वर्क, सामाजिक काम निस्वार्थपणे, निशुल्कपणे करण्याचं मी आवाहन केलेलं आहे. आम्ही
आजही माझे छोटे बंधू ॲडव्होकेट श्याम काळे आणि मी स्वतः ॲडव्होकेट शेषराव काळे कोणाच्याही सुखदुःखामध्ये, कोणाच्याही मोठमोठ्या सामाजिक कार्यक्रमामध्ये आम्ही निःशुल्क आणि निस्वार्थपणे रात्रंदिवस आजही औरात सेवेत आहेत. याचा मला खरोखरच एक स्वाभिमान आहे. आणि माझे गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांचे जे जानता राजा त्यांना जे म्हटलं जातं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महामानव म्हटलं जातं, त्यांची जी विचारधारा घेऊन आम्ही आज फुलाची पाकळी त्यांचं कार्य त्यांच्या पावलावर पाठीमागे त्यांच्या विचारधारेनुसार आम्ही चालतो आहोत. ते आकाशाएवढे मोठे आहेत म्हणून आकाश मोजवतो आम्ही भीमा तुझ्यामुळे, आणि वादळी रोखतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मला अगत्यानं आठवण होते की गाडगे महाराजांनी बाबासाहेबांची भेट झालेली आहे. तुकडोजी महाराजांना सुद्धा सगळ्या या महामानवाचा अभिमान आहे. तुकडोजी महाराज सुद्धा महामानव बनले आहेत. आणि आज ज्या युवा पिढी आहे, या युवा पिढी या मोबाईलमुळं किंवा टी व्हीमुळं आज वाचनापासून किंवा ज्ञानापासून दूर चाललेली आहे. आणि म्हणून मला एक कळकळीची विनंती आहे की वाचन संस्कृती वाढली पाहिजे, गावोगाव ग्रंथालय तयार झाले पाहिजेत. आज लोणी काळे असतील, लातूर असेल, बुलढाणा असेल, चिखली असेल, अकोला असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या ठिकाणी विविध ग्रंथालय मी स्थापन केलेली आहेत. विविध पुस्तके आहेत. ॲडव्होकेट श्याम काळे यांनी कोट्यावधी रुपयाची पुस्तके आज आणलेली आहेत आणि त्यांनी ठिकठिकाणी ग्रंथालय उभी केली आहेत. आणि मोठ्या रकमेची पुस्तके त्या आणलेली आहे की जे भारतात कुठेही पुस्तक भेटणार नाही, ते त्यांच्या ग्रंथालयात भेटते. आणि हे सांगण्याचा एक आम्हाला अभिमान किंवा स्वाभिमानही वाटतो की असं काम जगात कोणीच करत नाही. प्रत्येकजण आज स्वार्थी बनलेला आहे आणि रुपया वाचवत आहे, परंतु समाजासाठी, स्वतःसाठी जगला तो मेला, स्वतःसाठी जगला तो संपला, परंतु इतरांसाठी जगला तो खरोखर जगला. आणि म्हणून वाघासारखं काळीश ठेवून किंवा सिंहासारखं धाडस ठेवून आणि सौहार्द ठेवून किंवा समाजाप्रती एक आदर भाव ठेवून समाजात या समाज देशामध्ये किंवा समाजामध्ये कोणत्याही प्रकारच्या जातीपाती नाही, एकच जात आहे फक्त मानवजात. आणि स्त्री पुरुष किंवा इतर पशुपक्ष्यावर सुद्धा प्रेम केलं पाहिजे. मित्रांनो, मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की मी सुद्धा गावात माझ्या दारी एक उंबरात झाड आहे, त्यावर हजार चिमण्या आहेत. त्यांना पाण्याची व्यवस्था, त्यांना बिस्किट, चिवडा, तांदूळ, भातकं सगळं दिवसभर असते. येणारी जाणारी जनावरांना सुद्धा भाकर चारतो, त्यांना पाणी पाजतो. येणारी जाणारी काही माणसे असतील, काही गरजू असतील, त्यांना सुद्धा मदत करतो. आणि माझ्या दारून जे काही हे श्वान असतील, ते श्वान सुद्धा किती वेळ आले तरी मी त्यांना बिगर भाकरीचं पाठवत नाही. हा मला त्याचा मला त्याचा स्वाभिमान आहे, गर्व आहे, अभिमान आहे. आणि असं हे पशुप्रेम, पक्षीप्रेम, मानवप्रेम हेच शिकवण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आहे. आणि म्हणून तुकडोजी महाराजांना माझं तिरवार वंदन आहे. आणि तुकडोजी महाराजाबद्दल जशी जगाची त्यांच्याकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी आहे किंवा जगाची पाहण्याची त्यांच्या आदरयुक्त वृत्ती आहे, तशीच वृत्ती माझी आहे. आणि म्हणून मी जगाला आव्हान करू इच्छितो, देशाला आव्हान करू इच्छितो, सर्व लोकांना आव्हान करू इच्छितो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं कार्य आपण अवश्य वाचावं आणि त्यांचा कार्याचा वारसा आपण पुढे चालवावा. कारण राजकारण हे चालणारच आहे, समाजकारण हे चालणारच आहे, परंतु आपण फुलाची पाकळी थोडेही आपण कार्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं कार्य केलं तर खरोखर मला आनंद आहे, सगळ्यांना आनंद आहे. आणि आज सर्वत्र त्यांची जयंती मोठ्या उत्साहात थाटात साजरी होत आहे. त्यांचं कार्य हे फार मोठं आहे, त्या कार्याला तोड नाही. आणि म्हणून त्यांच्या कार्यावर आज आपण खेड्यातले आहोत, खेड्यातली जनता आहे. माझ्या खेड्याकडे चल माझ्या दोस्ता इंद्रजित भालेराव म्हणतात. सदानंद देशमुखांनी सुद्धा तहान आणि बारोमासवर मोठमोठे पुरस्कार मिळवलेले आहेत. खेड्यावरच हे खेड हे साहित्याचं माहेरघर आहे. आज साहित्य जे काही मोठं आहे, साहित्याने माणूस मोठा होतो, परंतु ही मोठी माणसं ही खेड्यावरच मोठी झाली. खेड्यातल्या माझ्या माणसावर मोठी झाली. ही माझी माणसं यांच्या साहित्याचा विषय बनतो आणि माणसं मोठी होतात. परंतु मला एक आनंदाची गोष्ट वाटते, माणूस आभाळा एवढं तरी झालं तरी चालेल, परंतु आपले पाय मात्र जमिनीवर असले पाहिजेत. खेदाची गोष्टही मला वाटते की या देशामध्ये लाखो लोक मोठे झाले असतील, कमीत कमी 2 कोटी लोक मोठे झाले असतील. या 140 कोटी जी देशाची जनता आहे, या 140 कोटी जी संख्या आहे, यामध्ये 2 कोटी लोक फार मोठे झालेले आहेत. परंतु मित्र, ते खेड्याकडे डुंकूनही पाहत नाहीत, खेड्याकडे पाठ फिरवतात. ज्या मायेनं आणि ज्या खेड्यानं, ज्या मातीनं आपल्याला मोठं केलं, ज्या चिखलात आपण भरलो, हिंडलो, डाबडुबली खेळी, आंब्यावर हिंडलो, डोंगरात हिंडलो, दर्याखाऱ्यात हिंडलो, आंब्याच्या डोहात, पिपळाच्या डोहात पोहलो, ती खेडी मात्र खेड्यात ती विसरली आहे.
आहेत. आता ते शहरात स्थायिक झाले आहेत, काही परदेशात स्थायिक झालेले आहेत, काही मंगळावर चंद्रावर जायची भाषा करत असतील. परंतु मित्रांनो, मला आनंदाची गोष्ट वाटते की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना आठवा. त्यांनी खेड्याला फार महत्त्व दिलेलं आहे. आपल्या मातेला आणि पित्याला विसरू नका. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना विसरू नका, गाडगे बाबांना विसरू नका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विसरू नका, छत्रपती शिवाजी महाराजांना विसरू नका. आणि विसरू नका त्या ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या धर्मवीर छत्रपती संभाजी राजांना सुद्धा, त्या राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबाला ज्या मोगलांच्या काळामध्ये अहोरात्र अशी मरणाशी झुंज खेळायला लागत होती, 5 मिनिटांनी 10 मिनिटांना मरण येते काय अशी चिंता लागायची, त्या काळात सुद्धा जिजाऊ मातेनं हाती तलवार घेऊन या देशाला वाचवलं, जनतेला वाचवलं. पुण्यासारख्या शहरात त्यांनी हातात नांगर धरला, शिवबा मोठा केला, आपला अखिल शून्यातून स्वराज्य स्थापन केलं शिवाजी महाराजांनी. त्यांना सुद्धा आठवा. आणि हेच दैवत आपलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची हीच शिकवण आहे की आपल्या कुटुंबाला, आपल्या घराला, आपल्या नातेवाईकाला, आपल्या जवळच्या लोकांना विसरू नका, खेड्याला विसरू नका, पशुपक्ष्यांना विसरू नका, जे काय आपले जनावरं असतील, पाळीव पक्षी असतील, प्राणी असतील, त्यांनाही जवळ धरा. आणि खरोखर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर बोलायला भरपूर काही आहे, दिवसही अपुरा पडेल. परंतु या ठिकाणी आज मी एवढं सांगू इच्छितो की माझ्या पूर्ण देशाला माझ्या जय लोकशाही आंदोलन संघटना अनोंदणीकृत महाराष्ट्र राज्य लोणी काळे यांच्या मार्फत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीच्या हार्दिक कोटी 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 शुभेच्छा. चूक भूल माफ. थँक्यू.